मित्रांनो नमस्कार, मी गजानन हिंगमिरे आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सायकल खरेदीसाठी या मुलामुलींना मिळणार आहे अर्थसहाय्य। तर कोणत्या मुलामुलींना अर्थसहाय्य मिळणार आहे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया। ते अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, आपल्याला किती रुपये भरायचे आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तर चला सुरू करूया हा व्हिडिओ। सायकल खरेदीसाठी मुलामुलींना मिळणार अर्थसहाय्य हा जिल्हा परिषदेची एक सेस योजना आहे। 2024-25मधून 20% मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील 5वी ते 9वी विद्यार्थी शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींसाठी सायकल खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवण्यासाठी अर्जदाराचे प्रस्ताव मागवण्यात येत आहे। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा ग्रामीण भागातील इयत्ता 5वी ते 9वीमध्ये शिकणारा असावा। त्याचप्रमाणे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेचे अंतर त्याच्या मूळ घरापासून कमीत कमी 2 किलोमीटर असावे। ही योजना DBT तत्त्वावर राबविण्यात येणार असल्याची निवड केलेल्या लाभार्थ्यांची सर्वप्रथम सायकल खरेदी करून अनुदानासाठी मूळ देयक व सायकल खरेदी केल्याबाबतचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी अथवा गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना सादर करायचा आहे। त्यानंतर विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर सायकल किंमत इतकी अथवा जास्तीत जास्त 5,000 रुपये इतके अकाउंटमध्ये पैसे येतील। तर कायम रहिवासी प्रमाणपत्र आहे, BPL कार्ड आहे, याच्यासाठी आपल्याला वैध राहणार आहे। जात प्रमाणपत्र आपल्याला द्यावं लागणार आहे, शाळेचे प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आणि आधार कार्ड आपल्याला द्यायचे आहे। सायकल खरेदी अर्थसहाय्यासाठी योजनेसाठी अर्ज आपल्याला कुठं करायचा आहे ते जाणून घेऊया। जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी आपले अर्ज गट विकास अधिकारी म्हणजे पंचायत समितीमध्ये अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद या ठिकाणी संबंधित कार्यालयात सादर करायचे आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 2023-24मध्ये अर्ज सादर केला होता त्या कागदपत्राची छाननी अंतिपात्र आहे, परंतु ईश्वर चिठ्ठीमध्ये निवड झाली नाही अशा विद्यार्थ्यांना परत अर्ज करायची आवश्यकता नाही। मागच्याच वर्षीने जे अर्ज केला आहे तेच यावर्षीसुद्धा आपला नंबर लागू शकतात। विलंबाने प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा विचार केला नाही याचीसुद्धा नोटीस त्यांनी दिली आहे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत केले आहे। तर आजच आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करा की ही योजना कशी आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट्स कधी द्यायचे आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही चौकशी करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।